जय शिवराय सर्वांना. तर आपण आतापर्यंत DSBDAचे युनिट 2 टाकून दिले. त्यानंतर जे वेब टेक्नॉलॉजी होतं आपलं त्याचे पण आपण 2 युनिट अपलोड केलेले आहे. आणि जो AI होता AIचा पण आपण 1 युनिट टाकलेला आहे आणि 1 युनिट आपण नंतर घेऊन येणार वेळ भेटल्यानंतर. पण म्हटलं की क्लाउड कम्प्युटिंगचे 2 राहण्यापर्यंत मग आपण 1 युनिट कव्हर करून घेऊ. त्यामुळे मग मी 1 युनिट संपून टाकतोय आणि आपण आज घेऊन आलोय क्लाउड कम्प्युटिंगचा युनिट 1. तर ह्या ज्या नोट्स आहे क्लाउड कम्प्युटिंगच्या सर्व छान अक्षरामध्ये काढलेल्या बघा तुम्ही, सर्व पॉईंट टू पॉईंट सगळे PYQs कव्हर केलेले, सगळे पेपर PYQचे क्वेश्चन नुसार लिहिलेलं आहे. असं नाही की तुम्हाला एखाद्या PDF मधून शोधायचं आहे उत्तर. मी आन्सर वगैरे पण सगळं लिहिलंय. तुम्हाला फक्त हे असंच्या असं पेपरमध्ये लिहायचं आहे आणि तुम्हाला फुल मार्क्स भेटून जातील. त्यामुळं ह्या नोट्स पाहिजे असेल तर नक्की मी प्रोव्हाइड करेन लिंक. चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मी प्रोव्हाइड करतो, नक्की जाऊन ॲक्सेस करू शकता तुम्ही. एक छोटासा गुगल फॉर्म भरायचा आहे. गुगल फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक भेटून जाईल आणि चॅनलला ॲक्सेस भेटून जाईल. कळलं? यानंतर काय, डिफाईन क्लाउड कम्प्युटिंग अँड एक्सप्लेन द मीनिंग ऑफ क्लाउड कम्प्युटिंग. क्लाउड कम्प्युटिंग काय असते आणि आपल्याला त्याचं मीनिंग सांगायचं आहे, बरोबर. मग क्लाउड कम्प्युटिंग इज अ टेक्नॉलॉजी दॅट अलाउज युजर टू स्टोअर डेटा, रन ॲप्लिकेशन अँड ॲक्सेस कम्प्युटिंग रिसोर्सेस ओव्हर द इंटरनेट. म्हणजे एक इंटरनेटवरती अशी गोष्ट प्रेझेंट असते जिथं आपण तिला काय म्हणतो, क्लाउड म्हणतो. आणि तिथं काय प्रेझेंट राहतं म्हणजे आपण डेटा स्टोअर करू शकतोय, आपले ॲप्लिकेशन्स रन करू शकतोय, कम्प्युटिंग रिसोर्स ॲक्सेस करू शकतोय. कळलं? आपण लोकल कम्प्युटर किंवा मग सर्व्हर वापरण्याकरता आपण क्लाउडचा उपयोग करतो. कळलं? क्लाउडवरती तुम्हाला डेटा स्टोअर करण्यासाठी स्टोरेज कॅपॅसिटी दिलेली असते. त्यानंतर तुम्ही ॲप्लिकेशन्स रन करू शकता. ह्या सगळ्या गोष्टी क्लाउडवरती करतात. इन क्लाउड कम्प्युटिंग सर्व्हिसेस लाईक स्टोरेज, सर्व्हर्स, डेटाबेसेस, नेटवर्किंग अँड सॉफ्टवेअर आर प्रोव्हाइडेड थ्रू द इंटरनेट. क्लाउड कम्प्युटिंग कोणत्या कोणत्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतं? स्टोरेज करतात आपल्याला, सर्व्हर्स असतात, डेटाबेसेस असतात तिथं प्रेझेंट, नेटवर्किंग अँड सॉफ्टवेअर आर प्रोव्हाइडेड थ्रू द इंटरनेट. इंटरनेटद्वारे आपल्याला क्लाउडवरती इतक्या सर्व्हिसेस भेटतात, बरोबर. यानंतर सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय कंपनीज लाईक ॲमेझॉन वेब सर्व्हिसेस, गुगल क्लाउड अँड मायक्रोसॉफ्ट ॲज्युअर. या कोण प्रोव्हाइड करतं? ॲमेझॉन वेब सर्व्हिसेस राहतं, AWS म्हणतो आपण त्याला, गुगलचं क्लाउड राहतं, मायक्रोसॉफ्ट ॲज्युअर आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला या कंपनीज प्रोव्हाइड करतात. इम्पॉर्टन्स ऑफ क्लाउड कम्प्युटिंग काय? कॉस्ट सेव्हिंग असतं, म्हणजे ऑर्गनायझेशन्स डू नॉट नीड टू बाय एक्सपेन्सिव्ह हार्डवेअर. आता समजा तुम्हाला कुठं डेटा स्टोअर करायचा आहे वगैरे, तर तुम्हाला एक्सपेन्सिव्ह हार्डवेअर किंवा सर्व्हर्स घेण्याची काही गरज नाही. तुम्हाला फक्त जे क्लाउड ज्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते तुम्हाला, त्यासाठी छोटंसं पे करावं लागतं. आपण भरपूर कॉस्ट वापरू शकतोय. स्केलेबिलिटी काय असतं? क्लाउड रिसोर्सेस कॅन बी इझिली इन्क्रीज ऑर डिक्रीज अकॉर्डिंग टू युजर रिक्वायरमेंट्स. आता बघा, क्लाउड रिसोर्सेस आपण इझिली इन्क्रीज पण करू शकतोय आणि डिक्रीज पण करू शकतो युजरच्या रिक्वायरमेंट्सनुसार. युजरची रिक्वायरमेंट वाढली तर आपण क्लाउड रिसोर्स वाढू शकतोय. युजरची रिक्वायरमेंट जर का कमी झाली तर क्लाउडचे रिसोर्सेस आपण कमी करू शकतोय. कळलं? डेटा स्टोरेज अँड बॅकअप काय असतं? लार्ज अमाऊंट ऑफ डेटा कॅन बी स्टोर्ड सेक्युअरली इन द क्लाउड विथ बॅकअप फॅसिलिटीज. आपण लार्ज अमाऊंट ऑफ डेटा स्टोअर करू शकतोय सेक्युअरली. कुठं? क्लाउडवरती. त्या बॅकअप फॅसिलिटीज पण असतात. समजा तुमचा डेटा करप्ट झाला, डेटा लॉस झाला, तर बॅकअप फॅसिलिटी आपण क्लाउडला अवेलेबल करून दिली. कळलं? यानंतर काय, आता ॲक्सेसिबिलिटी काय असतं? ॲक्सेसिबिलिटी म्हणजे युजर्स कॅन ॲक्सेस क्लाउड सर्व्हिसेस फ्रॉम एनिवेअर अँड ॲट एनी टाईम युझिंग द इंटरनेट. जर का तुमच्यापाशी इंटरनेट प्रेझेंट असलं तर तुम्ही त्या क्लाउडच्या सर्व्हिसेस कुठून पण ॲक्सेस करू शकताय, कोणत्या पण वेळेला. कळलं? असं नाही की जागेचं काही त्याच्यासाठी लिमिटेशन्स आहे. कोणत्या पण जागेवरून तुम्ही कोणत्या पण वेळी 24/7 ॲक्सेस करू शकताय जर का तुमच्यापाशी इंटरनेट असेल तर. इझी मेंटेनन्स काय? आता क्लाउड सर्व्हिसेस प्रोव्हाइडर्स हँडल सिस्टम मेंटेनन्स, अपडेट्स अँड सिक्युरिटी. काय असतं?
क्लाउड सर्व्हिस प्रोव्हायडर्स काय काय करता, सिस्टम मेंटेनन्स करता, अपडेट्स करता, सिक्युरिटी असते, हे सगळ्या मेंटेनन्सच्या गोष्टी. कोलॅबोरेशनमध्ये काय, मल्टिपल युजर्स कॅन वर्क ऑन द सेम फाईल्स ऑर ॲप्लिकेशन सायमल्टेनियसली. आता क्लाउडवरती तुम्हाला कोलॅबोरेशन पण करता येतं. आता मल्टिपल युजर्स आहे म्हणजे 2-3 युजर्स, 2 किंवा मग 2 जास्त युजर जर का असतील तर तुम्हाला सेम फाईलवरती काम करता येतं किंवा ॲप्लिकेशनवरती ती ॲट अ टाइम काम करता येतं. कळलं. आता यानंतर आपण बघणार आहे क्लाउडचं आर्किटेक्चर काय. एक्सप्लेन क्लाउड सिस्टम आर्किटेक्चर विथ सुटेबल डायग्राम. आता बघ, क्लाउड कम्प्युटिंग आर्किटेक्चर refers to the structure of components and technologies used to deliver cloud services through the internet. काय, cloud computing architecture refers to the structure of components and technologies used to deliver cloud services through the internet. It shows how front-end users interact with the back-end cloud services. म्हणजे ते काय दाखवतं की जे फ्रंट एंड युजर्स असतात तुमचे ते कसे इंटरॅक्ट करतात बॅक एंड क्लाउड सर्व्हिसेस सोबत, हे आपल्याला आर्किटेक्चरमधून भेटतं. आता आर्किटेक्चरमधून काय समजतं बघा, क्लाउड आर्किटेक्चर 2 प्रकारचे राहतात. कोणते कोणते राहतात, फ्रंट एंड राहते एक आणि एक बॅक एंड असतं, 2 प्रकारचे, बरोबर. तर मग फ्रंट एंड जे असतं त्याला आपण काय म्हणतो, क्लायंट साईड म्हणतो. फ्रंट एंडला काय म्हणतो, क्लायंट साईड. बॅक एंडला काय म्हणू आपण, सर्व्हर साईड. कळलं. इट इज द युजर साईड ऑफ द क्लाउड सिस्टम. फ्रंट एंड काय, युजर साईड आहे क्लाउड सिस्टमची. इट इन्क्ल्यूड्स, आता हे काय करतं, इन्क्ल्यूड्स क्लायंट डिव्हायसेस, वेब ब्राउझर्स. आता क्लायंट साईड आहे बरोबर, म्हणजे युजर साईड आहे. तर मग काय काय असणार युजर साईडकडून, क्लायंटचे डिव्हायसेस असतील, वेब ब्राउझर्स असतील, ॲप्लिकेशन्स असतील, यूज टू ॲक्सेस क्लाउड सर्व्हिसेस. आता युजर इंटरॅक्ट विथ द क्लाउड युझिंग, आता युजर कसा क्लाउड सोबत इंटरॅक्ट करेल, कम्प्युटरद्वारे करू शकतोय, मोबाईलद्वारे करू शकतोय, टॅबलेट्सद्वारे करू शकतोय. क्लाउड सोबत जर का त्याला इंटरॅक्ट करायचं आहे तर तो या गोष्टींद्वारे इंटरॅक्ट करू शकतोय. आता एक्झाम्पल काय घेतलं, ब्राउझर ॲक्सेसिंग सर्व्हिसेस फ्रॉम प्लॅटफॉर्म्स लाईक गुगल क्लाउड ऑर मायक्रोसॉफ्ट ॲज्युअर. आता जे ब्राउझर आहे एखादं ते काय करतं, सर्व्हिसेस ॲक्सेस करतं कोणाकडून, गुगल क्लाउडकडून किंवा मायक्रोसॉफ्टचं ॲज्युअर आणि ॲमेझॉनचं काय AWS. कळलं. गुगल काय प्रोव्हाइड करतं क्लाउड सर्व्हिस, गुगल क्लाउड नावानं असतं. मायक्रोसॉफ्ट ॲज्युअर मायक्रोसॉफ्टचं आहे आणि ॲमेझॉनचं काय AWS म्हणून. कळलं. आता यानंतर काय बघणार आपण, बॅकएंड. बॅकएंडमध्ये काय असतं, क्लाउड साईड किंवा मग सर्व्हर साईड जे म्हणू शकतो आपण ते बॅकएंड क्लाउड साईड. इट इज द सर्व्हिस प्रोव्हायडर साईड ऑफ द क्लाउड कम्प्युटिंग. काय, जे सर्व्हिस प्रोव्हाइड करतं ती साईड म्हणजे सर्व्हिस प्रोव्हायडर साईड आहे ती क्लाउड कम्प्युटिंग. इट मॅनेजेस सर्व्हर्स, स्टोरेज, डेटाबेस ॲप्लिकेशन अँड सिक्युरिटी. हे काय काय मॅनेज करतं, स्टोरेज मॅनेज करतं, जे क्लाउडवरती कोणी डेटा पाठवणार आहे किंवा मग डेटा लागतोय ते सगळं स्टोरेज, डेटाबेसेस असतात, ॲप्लिकेशन्स असतात, क्लाउडची सिक्युरिटी असते, हे सगळं बॅकएंड साईड मॅनेज करतं. रिस्पॉन्सिबल फॉर प्रोसेसिंग रिक्वेस्ट अँड डिलिव्हरिंग सर्व्हिसेस टू द युजर. कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे बॅकएंड, की एखाद्याची रिक्वेस्ट आली तिला प्रोसेस करायचं आणि तिला ज्या सर्व्हिसेस लागत आहे त्या आपण प्रोव्हाइड करायचं, डिलिव्हर करायचं. कळलं. त्यासाठी बॅकएंड आपलं असतं. मेन कंपोनंट्स ऑफ बॅकएंड काय, ॲप्लिकेशन पहिलं आहे. ॲप्लिकेशन म्हणजे काय, सॉफ्टवेअर रनिंग इन क्लाउड, त्याला म्हणतो आपण ॲप्लिकेशन. स्टोरेज काय करतं, युजर डेटाला स्टोअर करण्याचं काम करतं. सर्व्हर काय करतं, प्रोसेसिंग रिक्वेस्टला हँडल करण्याचं काम करतं. रिक्वेस्ट जी आहे ती तिला प्रोसेस करतं, हँडल करतं, या गोष्टी ते करतं सर्व्हर. मॅनेजमेंट सॉफ्टवेअर सिस्टम काय करतं, कंट्रोल्स क्लाउड सिस्टम. मॅनेजमेंट सॉफ्टवेअर काय करतं, क्लाउड सिस्टमला कंट्रोल करतं. सिक्युरिटी सिस्टम काय करतं, प्रोटेक्ट्स डेटा अँड सर्व्हिसेस. डेटाला प्रोटेक्ट करण्याचं काम सिक्युरिटी सर्व्हिसेस करतात. आता युजर्स असो, क्लायंट डिव्हायसेस, कम्प्युटर, मोबाईल, टॅबलेट, इंटरनेटद्वारे आपण ब्राउझर असो, ॲप असो, हे आपलं फ्रंट एंड आहे. आणि बॅक एंडला काय सर्व्हिसेस चालतात, सर्व्हर असन, स्टोरेज असन, ॲप्लिकेशन्स, डेटाबेस, सिक्युरिटी, या बॅक एंड सर्व्हिसेस आहे
फ्रंट एंडला आपण कसं जाऊ शकतोय, ब्राउझर किंवा ॲपद्वारे. आणि मोबाईल कम्प्युटर टॅबलेट असेल तर इंटरनेटने तुम्ही क्लाउड सर्व्हिसेसला ॲक्सेस करू शकता. यानंतर आहे डिस्कस सुटेबल डिप्लॉयमेंट मॉडेल्स विथ सुटेबल डायग्राम. डिस्कस द क्लाउड डिप्लॉयमेंट मॉडेल्स विथ सुटेबल डायग्राम. काय क्लाउड डिप्लॉयमेंट मॉडेल विथ सुटेबल डायग्राम. आता बघा, इन क्लाउड कम्प्युटिंग क्लाउड डिप्लॉयमेंट मॉडेल्स डिस्क्राईब हाऊ क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर इज सेट अप अँड हू कॅन ॲक्सेस इट. आता क्लाउड कम्प्युटिंगमध्ये जे क्लाउड डिप्लॉयमेंट मॉडेल असतं ते काय सांगतं आपल्याला की क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर कसं सेटअप केलेलं आहे. कळलं. आता तुमचं घर असो वगैरे किंवा मग तुमची रूम असो, तिचं एक इन्फ्रास्ट्रक्चर असतं, ते कसं सेट केलेलं आहे ते बघता. आणि त्याला कोण कोण ॲक्सेस करू शकतं क्लाउडला, हे पण कशात असतं, क्लाउड डिप्लॉयमेंट मॉडेलमध्ये. कळलं. द मेन डिप्लॉयमेंट मॉडेल्स कोणते कोणते, पब्लिक क्लाउड आहे, प्रायव्हेट क्लाउड आहे, हायब्रिड क्लाउड आहे आणि कम्युनिटी क्लाउड. हे 4 क्लाउड असतात. कोणते कोणते, पब्लिक क्लाउड, प्रायव्हेट क्लाउड, हायब्रिड क्लाउड आणि कम्युनिटी क्लाउड. तेव्हा पब्लिक क्लाउडमध्ये काय असतं, द क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर इज ओन अँड मॅनेज बाय अ थर्ड पार्टी प्रोव्हायडर. काय राहतं, क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर जे ते ओन आणि मॅनेज कोण करतं, थर्ड पार्टी प्रोव्हायडर, पब्लिक क्लाउड. आता पब्लिक क्लाउडला कोणी पण ॲक्सेस करू शकतंय ना, तसं मग सर्व्हिसेस आर अवेलेबल टू द जनरल पब्लिक थ्रू द इंटरनेट. कळलं. यानंतर काय, सर्व्हिसेस जे राहतील त्या अवेलेबल राहत्या जनरल पब्लिकला इंटरनेट. जर का तुमच्याकडे इंटरनेट असेल तर कोणी पण ते यूज करू शकतंय पब्लिक क्लाउडला. युजर्स पे ओनली फॉर द रिसोर्सेस दे यूज. युजर्सला शक्यतो नॉर्मली प्राइस लागत नाही, पण जर का त्यांना थोडे जे पेड रिसोर्सेस आहे ते जर का यूज करायचे असतील तर मग त्यांना पे करावं लागतं. कळलं. ॲमेझॉन वेब सर्व्हिसेस असन, मायक्रोसॉफ्ट ॲज्युअर असन, गुगल क्लाउड असतील, ह्या गोष्टी राहतात. मग डायग्राममध्ये काय लिहिणार, युजर्सकडे जर का इंटरनेट अवेलेबल असेल तर ते पब्लिक क्लाउडचे रिसोर्सेस वापरू शकतोय. यानंतर आता काय, प्रायव्हेट क्लाउड. प्रायव्हेट क्लाउडमध्ये काय असणार आहे सांगा बरं. द क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर इज यूज बाय अ सिंगल ऑर्गनायझेशन ओनली. प्रायव्हेट क्लाउडमध्ये काय राहतं, जे क्लाउडचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते फक्त एकच ऑर्गनायझेशन यूज करू शकते, कारण ते प्रायव्हेट आहे. आता तुम्ही समजा इंस्टाग्रामचं असाल, इंस्टाग्रामवरती तुम्ही एखादी स्टोरी ठेवली प्रायव्हेटमध्ये, त्याच्यामध्ये एकच जणासाठी, तुमचा क्लोज फ्रेंडसाठी ठेवली एकच, मग ती त्यालाच दिसणार ना, एकासाठीच राहणार आहे ती. असं थोडी तुम्ही क्लोजमध्ये ठेवली आणि ती स्टोरी पब्लिक झाली, असं असतं का, नसतं ना. मग तसं जे आपण ज्यासाठी तर प्रायव्हेट क्लाउड केलंय ज्या ऑर्गनायझेशनसाठी, त्याच ऑर्गनायझेशनला त्याचा ॲक्सेस भेटेल, तिथं स्टोअर करता येईल. बरोबर. इट कॅन बी मॅनेज इंटरनली ऑर बाय अ थर्ड पार्टी. म्हणजे आपण इंटरनली पण मॅनेज करू शकतोय किंवा मग आपल्याकडून होत नसेल तर थर्ड पार्टी पण मॅनेज करू शकते. प्रोव्हाइड्स बेटर सिक्युरिटी अँड कंट्रोल. ते काय प्रोव्हाइड करतं आपल्याला, बेटर सिक्युरिटी प्रोव्हाइड करतं, कंट्रोल प्रोव्हाइड करतं. आता डायग्राममध्ये काय, ऑर्गनायझेशन जे असतील ते प्रायव्हेट क्लाउड वापरू शकताय, कोणतं पण सिंगल ऑर्गनायझेशन जे असेल ते. कळलं. आता हायब्रिड क्लाउड काय असतं, दोन्हीचं मिक्सचर. हायब्रिड म्हणजे काय, मिक्सचर. मग कॉम्बिनेशन ऑफ पब्लिक क्लाउड अँड प्रायव्हेट क्लाउड. आपण कोणाकोणाला कंबाईन केलं, आता पब्लिक क्लाउडला आणि प्रायव्हेट क्लाउडला दोन्हीला पण कंबाईन केलं. ते काय करतं, अलाउज डेटा अँड ॲप्लिकेशन टू बी शेअर्ड बिटवीन देम. जो डेटा असन, ॲप्लिकेशन्स असन, ते आपण काय करू शकतोय, शेअर करू शकतोय त्यांच्यामध्ये. ऑर्गनायझेशन्स यूज प्रायव्हेट क्लाउड फॉर सेन्सिटिव्ह डेटा. आता समजा बघा, आपल्याकडं सेन्सिटिव्ह डेटा पण आहे आणि पब्लिक पण आहे. आता म्हणजे कसं सांगतो, तुमचा समजा एखादा बड्डे, बरोबर, तुमचा बड्डे आणि तुम्हाला 2 स्टोरी ठेवायची, एक प्रायव्हेटली पण ठेवायची आहे आणि एक ओपन स्टोरी ठेवायची, बरोबर. मग तुम्ही प्रायव्हेटली क्लोज फ्रेंडमध्ये पण स्टोरी ठेवू शकताय, कारण ती तुम्हाला बाकीच्यांना दाखवायची नसते, बरोबर. आणि एक पब्लिक स्टोरी ठेवू शकताय जी की सगळ्यांना दिसन. मग तसं राहतं याच्यात पण. हायब्रिडमध्ये काय राहतं, एक प्रायव्हेट असतं क्लाउड आणि एक पब्लिक असतं. प्रायव्हेट कोणतं, जे फक्त एकच ऑर्गनायझेशन यूज करू शकतंय,
आणि पब्लिक क्लाउड असं असतं ते जनरल सर्व्हिसेस, म्हणजे बाकीच्यांना पण यूज करू शकताय. कळलं? ही डायग्राम आहे प्रायव्हेट क्लाउड, पब्लिक क्लाउड, त्याला आपण काय म्हणतो, हे हायब्रिड असतं. कळलं? यानंतर आता एक कम्युनिटी क्लाउड असतं. काय असतं? कम्युनिटी क्लाउड. आता कम्युनिटी क्लाउड काय असतं सांगा बरं. क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर इज शेअर्ड बाय सेव्हरल ऑर्गनायझेशन विथ सिमिलर रिक्वायरमेंट्स. आपण काय करतो बघा, व्हॉट्सअपवरती एखादी कम्युनिटी बनवतो, म्हणजे ग्रुप बनवतो, त्यामध्ये भरपूर मेंबर्स ॲड होता वगैरे, त्या टाईपची कम्युनिटी असते ना, की सिलेक्टेड यूज करू शकताय फक्त. पण तसं क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर जे सेव्हरल ऑर्गनायझेशन राहतं, ज्यांच्या सिमिलर रिक्वायरमेंट्स आहे, सिमिलर गरजा आहे त्यांच्यासाठी आपण कम्युनिटी क्लाउड बनवतो. यूज बाय ऑर्गनायझेशन विथ कॉमन सिक्युरिटी, ज्यांना कॉमन सिक्युरिटी लागते, त्यांची पॉलिसी सेम आहे किंवा मिशन सेम आहे, त्यांच्यासाठी आपण एक कम्युनिटी क्लाउड बनवतो. ऑर्गनायझेशन ए असन, ऑर्गनायझेशन बी असन, ऑर्गनायझेशन सी असन, त्यांच्यासाठी एक कम्युनिटी क्लाउड असतं. कळलं? यानंतर आता आपण काय बघणार आहे की आता एज कम्प्युटिंग काय असतं आपण ते बघणार आहे. काय बघणार आहे? एज कम्प्युटिंग. आता डिस्क्राईब द ट्रेंड्स इन क्लाउड कम्प्युटिंग. त्यामध्ये पहिलं काय? एज कम्प्युटिंग. एज कम्प्युटिंगमध्ये काय? इन एज कम्प्युटिंग डेटा इज प्रोसेस क्लोज टू द डिव्हाइस ऑर युजर इन्स्टेड ऑफ सेंडिंग इट टू अ डिस्टंट क्लाउड सर्व्हर. म्हणजे एज कम्प्युटिंगमध्ये काय करतो आपण की डेटा प्रोसेस क्लोज टू द डिव्हाइस असेल तर आपण त्याला सेंड, म्हणजे आपण काय करतो, आता समजा तुम्ही ह्या रूममध्ये बसलेले आणि तुमच्या साईडच्या रूममध्ये अजून एक मित्र बसलेला आहे तुमचा. आता तुम्ही त्याला इथल्या इथं मेसेज पाठवणार आहे का? समजा मी असं करू शकतोय की माझा जर एखादा प्रॉब्लेममध्ये म्हणजे एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना जर काही प्रॉब्लेम आला मला, तर मी काय करणार आहे, डायरेक्ट साईडच्या रूममध्ये जाईन आणि सॉल्व्ह करून घेईन मित्राकडून. का असं आहे, तुम्ही काय करता की ईमेल करणार आहे त्याला. अशा ईमेल छोट्याशा जागेवरती करू शकताय की मला ह्या प्रॉब्लेमचं सोल्युशन दे म्हणून. त्यापर्यंत असं सोपं जाईल ना की तुम्ही जाऊन डायरेक्ट साईडच्याच रूममध्ये असतो म्हणून सोपं जातं. मग एज कम्प्युटिंग तेच आहे. कळलं? जास्त डिस्टन्स म्हणजे काय, ते डिले वाचवतं किंवा मग स्पीड वाढवतं, विच इज युजफुल फॉर रिअल टाईम ॲप्लिकेशन लाईक स्मार्ट डिव्हायसेस. डिले वगैरे, टाईम कमी लागतो, स्पीड वाढते, या गोष्टीमुळे आपण एज कम्प्युटिंग वापरतो. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग काय? क्लाउड प्लॅटफॉर्म्स नाव प्रोव्हाइड AI अँड ML सर्व्हिसेस. म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंगच्या सर्व्हिसेस क्लाउडनी चालू केल्या. क्लाउडचा अर्थ कळतोय ना तुम्हाला मी काय म्हणतोय? असं समजा की क्लाउड म्हणजे रिअल क्लाउड आहे, समजा ढग, बरोबर. एक आकाशामध्ये ढग टाईप असतं ज्यावरती काय होतं, इन्फॉर्मेशन स्टोअर होती, तुमची ॲक्सेस करू शकताय. जर का तुमच्याकडे इंटरनेट असेल तर तुम्ही कुठून पण ॲक्सेस करू शकताय. कळलं? तसंच मग क्लाउड प्लॅटफॉर्म काय करताय आजकाल की AI आणि ML सर्व्हिसेस प्रोव्हाइड करताय. आणि ह्या ज्या टेक्नॉलॉजीज आहे त्या काय करता, आपल्याला लार्ज अमाऊंट ऑफ डेटा असेल तर त्यांना ॲनालाइज करण्यासाठी मदत करता. पॅटर्न्स असतील काही ते रिकॉग्नाइज करता. मेक इंटेलिजंट डिसिजन, जर का काही डिसिजन घ्यायचा असेल तर ते ऑटोमॅटिकली इंटेलिजंट डिसिजन घेऊ शकताय. कळलं? हायब्रिड अँड मल्टी क्लाउड म्हणजे काय असतं आता? मेनी ऑर्गनायझेशन युजेस बोथ पब्लिक अँड प्रायव्हेट क्लाउड, दोन्ही पण एकत्र वापरायला लागले. दिस इज कॉल्ड हायब्रिड क्लाउड. हायब्रिड क्लाउड कधी म्हणतो आपण? ज्यावेळेस पब्लिक आणि प्रायव्हेट दोन्ही पण क्लाउड एकच असतं. सम कंपनीज ऑल्सो युजेस सर्व्हिसेस फ्रॉम मल्टिपल क्लाउड. म्हणजे काही कंपनीज अशा असतात ज्या मल्टिपल क्लाउडकडून सर्व्हिसेस घेतात. कंपनी एकच आहे, समजा ही झाली कंपनी, पण ते जे क्लाउड राहतं ते मल्टिपल क्लाउडकडून त्या काय घेत्या, सर्व्हिसेस घेत्या. टू इन्क्रीज फ्लेक्झिबिलिटी अँड रिलायबिलिटी. कशासाठी? फ्लेक्झिबिलिटी आणि रिलायबिलिटी वाढवण्यासाठी. त्याला काय म्हणतो आपण? मल्टी क्लाउड म्हणतो. काय म्हणतो? मल्टी क्लाउड म्हणतो. कळलं? आता यानंतर काय आपलं 3 तर बघितलं आपण. आता यानंतर 4th काय? सर्व्हरलेस कम्प्युटिंग. सर्व्हरलेस कम्प्युटिंग म्हणजे काय? इन सर्व्हरलेस कम्प्युटिंग डेव्हलपर्स डू नॉट नीड टू मॅनेज सर्व्हर्स. सर्व्हरलेस कम्प्युटिंगमध्ये
डेव्हलपर्सला सर्व्हर मॅनेज करण्याची काही गरज नाही पडत. आता नावावरतूनच कळतं, सर्व्हरलेस म्हणजे सर्व्हर नसलेलं, सर्व्हर मॅनेज करायची गरज नसलेली. द क्लाउड प्रोव्हायडर्स ऑटोमॅटिकली मॅनेजेस द इन्फ्रास्ट्रक्चर, म्हणजे जे क्लाउड प्रोव्हायडर असतात ते ऑटोमॅटिकली मॅनेज करते सगळं इन्फ्रास्ट्रक्चर, मेंटेनन्स वगैरे. आणि आपल्याला जे आपण समजा डेव्हलपर आहे तर आपल्याला सर्व्हर मॅनेज करण्याची काही गरज पडत नाही. यामुळं काय वाचतं, आपला टाईम वाचतो, कॉस्ट वाचते. कळलं. आता IoT, इंटरनेट ऑफ थिंग्स विथ क्लाउड, काय असतं सांगा बरं. IoT डिव्हाइसेस लाईक सेन्सर्स, स्मार्ट वॉचेस अँड स्मार्ट होम डिव्हाइसेस जनरेट लार्ज अमाऊंट ऑफ डेटा. आता एखादं सेन्सर्स असतील, स्मार्ट वॉचेस असतील किंवा स्मार्ट होम डिव्हाइसेस असतील, ते काय करतात, लार्ज अमाऊंट ऑफ डेटा जनरेट करतात. मग क्लाउड कम्प्युटिंग हेल्प काय करतं, स्टोअर करतं, प्रोसेस करतं अँड ॲनालाइज दिस डेटा इफिशियंटली. त्या डेटाला स्टोअर करण्याचं काम, प्रोसेस करण्याचं काम आणि ॲनालाइज करण्याचं काम इफिशियंटली करतं IoT. यानंतर आपण बघणार आहे ड्रॉ अँड एक्सप्लेन क्लाउड सर्व्हिस मॉडेल. काय बघणार आहे, क्लाउड सर्व्हिस मॉडेल. आता क्लाउड सर्व्हिस मॉडेलमध्ये 3 असतात, सास, पास आणि आस. काय, सास, पास आणि आस. बघा, SaaS सास, PaaS पास आणि IaaS आस. कळलं. मग याला सासला काय म्हणतो आपण, सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस, सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस. पासला काय, प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिस. आणि आसला इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस. कळलं. मग इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस बघणार आपण. पहिलं काय, इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस. इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस प्रोव्हाइड्स बेसिक कम्प्युटिंग रिसोर्सेस सच ॲज व्हर्च्युअल मशीन्स, स्टोरेज अँड नेटवर्क्स थ्रू द क्लाउड. काय काय असतं सांगा बरं. IaaS काय करतं, IaaS म्हणजे काय, आठवलं तर इन्फ्रास्ट्रक्चर आठवायला पाहिजे. मग इन्फ्रास्ट्रक्चर आठवल्यावर काय, ते एक बेसिक कम्प्युटिंग रिसोर्सेस प्रोव्हाइड करतं, जसं की व्हर्च्युअल मशीन्स असन, स्टोरेज असन, नेटवर्क लागतंय, ते सगळं क्लाउड प्रोव्हाइड करतं. युजर्स कॅन रेंट इन्फ्रास्ट्रक्चर इन्स्टेड ऑफ बाईंग फिजिकल हार्डवेअर. आता आपण काय करतो की आपल्याला एखादं डेटा स्टोअर करण्यासाठी वगैरे लागतंय काहीतरी, मग आपण फिजिकल हार्डवेअर वगैरे बाय करण्याकरता आपण काय करतो, छोटीशी अमाऊंट पे करतो आणि क्लाउडच्या सर्व्हिसेस आपण ॲक्सेस करू शकतोय. व्हर्च्युअल सर्व्हर्स यूज टू रन ॲप्लिकेशन. एक्झाम्पल काय, व्हर्च्युअल सर्व्हर्स यूज टू रन ॲप्लिकेशन. यानंतर काय, आता प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिस. प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिस म्हणजे काय, प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिस प्रोव्हाइड्स अ प्लॅटफॉर्म ऑर एन्व्हायरमेंट. ते काय करतं, एक प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करतं तुम्हाला, एक एन्व्हायरमेंट प्रोव्हाइड करतं डेव्हलपरसाठी की टू बिल्ड, टेस्ट अँड डिप्लॉय ॲप्लिकेशन. आपण काय करू शकतोय, बिल्ड करू शकतोय, टेस्ट करू शकतोय आणि डिप्लॉय करू शकतो आपले ॲप्लिकेशन्स. कळलं. त्यासाठी एक प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करतं. आता स्कूल तुम्हाला काय, इंग्लिश असन, फिजिक्स असन, मॅथमॅटिक्स असन, हे सब्जेक्ट शिकण्यासाठी एक प्लॅटफॉर्म कोणतं, स्कूल किंवा कॉलेज. तसंच तुम्हाला जर का एखादं बिल्ड करायचं असेल ॲप्लिकेशन, टेस्ट करायचं असेल, डिप्लॉय करायचं असेल, तसलं एक प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करतं क्लाउड आपल्याला, पास. कळलं. PaaS म्हणतो आपण, प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिस. नंतर काय, द क्लाउड प्रोव्हायडर मॅनेजेस हार्डवेअर अँड ऑपरेटिंग सिस्टम. जे क्लाउड प्रोव्हायडर आहे तेच काय करतं, स्वतः मॅनेज करतं हार्डवेअर आणि ऑपरेटिंग सिस्टमला. सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस काय, सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस प्रोव्हाइड्स रेडी टू यूज सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन्स ओव्हर द इंटरनेट. सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस काय प्रोव्हाइड करतं, रेडी टू यूज सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन्स ओव्हर द इंटरनेट. कळलं. युजर्स कॅन ॲक्सेस द सॉफ्टवेअर थ्रू अ वेब ब्राउझर विदाउट इन्स्टॉलिंग इट. इन्स्टॉल न करता आपण काय करू शकतोय, सॉफ्टवेअर वेब ब्राउझरद्वारे ॲक्सेस करू शकतोय. कळलं. त्यानंतर काय असतं, आता 7 स्टेप मॉडेल ऑफ मायग्रेशन. 7 स्टेप मॉडेल ऑफ मायग्रेशन काय, द 7 स्टेप मॉडेल ऑफ मायग्रेशन एक्सप्लेन द प्रोसेस ऑफ मूव्हिंग ॲप्लिकेशन्स अँड डेटा फ्रॉम अ ट्रॅडिशनल IT सिस्टम टू अ क्लाउड एन्व्हायरमेंट. आता तुम्ही काय, IT सिस्टम आहे समजा, तुम्हाला काय करायचं, तुमच्या सिस्टमवरून क्लाउड एन्व्हायरमेंटवरती डेटा पाठवायचा आहे, तर तो 7 स्टेपनी जातो. किती स्टेपनी जातो, तुमच्यापासून तर क्लाउडवरती डेटा
7 स्टेपनी जातो. त्या 7 स्टेप आपण बघणार आहे. आता पहिली कोणती असते? कंडक्ट क्लाउड मायग्रेशन असेसमेंट. म्हणजे काय? इन दिस स्टेप द ऑर्गनायझेशन स्टडीज इट करंट IT इन्फ्रास्ट्रक्चर. स्वतःचं करंट IT इन्फ्रास्ट्रक्चर काय ते आपण बघतो अँड चेक्स विच ॲप्लिकेशन अँड डेटा आर सुटेबल टू मूव्ह टू द क्लाउड. म्हणजे आपण काय चेक करतो की कोणता डेटा, कोणते ॲप्लिकेशन्स हे सुटेबल आहे क्लाउडकडं मूव्ह करण्यासाठी. कळलं? बघितलं का तुम्ही? आय थिंक व्हिडिओमध्ये दिसलं नाही स्टार्टिंगला, पण बघा वापस एकदा मी सांगतो. यामध्ये काय होतं की जे ऑर्गनायझेशन असतं ज्याला डेटा स्टोअर करायचा आहे क्लाउडवरती, ते काय करण, स्वतःचं करंट IT इन्फ्रास्ट्रक्चरवरती स्टडी करण, चेक करण कोणते कोणते ॲप्लिकेशन्स आहे, डेटा आहे ते मूव्ह करू शकतं आहे क्लाउडवरती. कळलं? त्यानंतर आयसोलेट डिपेंडन्सीज. म्हणजे काय? आयडेंटिफाय द डिपेंडन्सीज बिटवीन डिफरंट ॲप्लिकेशन्स अँड सिस्टम्स सो दॅट मायग्रेशन कॅन बी डन स्मूथली विदाउट अफेक्टिंग अदर सर्व्हिस. म्हणजे काही डिपेंडन्सीज असन बिटवीन 2 ॲप्लिकेशनमध्ये काही डिपेंडन्सीज असन, एखाद्या 2 सिस्टममध्ये काही डिपेंडन्सी असन, त्या काय करायचं? आयडेंटिफाय करायचं. म्हणजे मायग्रेशन एकदम स्मूथली झालं पाहिजे. मायग्रेशन म्हणजे काय? डेटाला IT इन्फ्रास्ट्रक्चरमधून क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर किंवा क्लाउड एन्व्हायरमेंटपर्यंत पोहोचवणं. कळलं? मॅप ॲप्लिकेशन टू क्लाउड सर्व्हिसेस. म्हणजे काय? डिसाइड विच क्लाउड सर्व्हिस मॉडल IaaS, PaaS or SaaS is suitable for each application. म्हणजे आपण काय करतो? मॅप ॲप्लिकेशन टू क्लाउड सर्व्हिसेसमध्ये आपण 3 ते राहता ना, इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस, P ॲज अ सर्व्हिस, प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिस आणि SaaS ॲज अ सर्व्हिस. SaaS ॲज अ सर्व्हिस म्हणजे सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस. मग या 3 गोष्टींपैकी आपण कोणतं सुटेबल आपल्याला ते बघणार आहे, त्यापैकी एक यूज करणार. कळलं? आर्किटेक्ट ॲप्लिकेशन इफ रिक्वायर्ड. ही 4th स्टेज असते. किती? 4th. आर्किटेक्ट ॲप्लिकेशन इफ रिक्वायर्ड म्हणजे मॉडिफाय करू शकतो आपण, रिडिझाईन करू शकतो आपल्या ॲप्लिकेशनला जर का काही आपल्याला इफिशियंटली वर्क लागत असेल क्लाउड कम्प्युटिंग एन्व्हायरमेंटमध्ये, तर आपण काय करू शकतो? मॉडिफाय करू शकतोय, रिडिझाईन करू शकतोय. टेस्ट द क्लाउड मायग्रेशन. परफॉर्म टेस्टिंग टू इन्श्युअर द ॲप्लिकेशन वर्क्स प्रॉपरली आफ्टर मायग्रेशन अँड मीट्स परफॉर्मन्स रिक्वायरमेंट. तुमच्या ज्या रिक्वायरमेंट्स होत्या त्या ॲप्लिकेशनकडनं ते मीट झाल्या का नाही, त्या पूर्ण झाल्या का नाही, हे आपण टेस्ट करतो, एन्श्युअर करतो. टेस्ट द क्लाउड मायग्रेशनमध्ये. त्यानंतर मायग्रेट ॲप्लिकेशन्स अँड डेटा. म्हणजे काय? मूव्ह द सिलेक्टेड ॲप्लिकेशन डेटाबेस अँड सर्व्हिसेस फ्रॉम द लोकल सिस्टम टू द क्लाउड प्लॅटफॉर्म. आपलं जो ॲप्लिकेशन्स आहे, आपले डेटाबेसेस आहे, ज्या सर्व्हिसेस आहे ज्या आपल्या लोकल सिस्टममध्ये अवेलेबल, त्याला आपण आता क्लाउडकडं मायग्रेट करण्याचं काम करणार आहे इथं. आणि नंतर काय असतं? मॉनिटर अँड ऑप्टिमाइज. म्हणजे काय? सांगा बरं. मॉनिटर अँड ऑप्टिमाइज म्हणजे काय असतं? म्हणजे आफ्टर मायग्रेशन कंटिन्युअसली मॉनिटर द सिस्टम परफॉर्मन्स अँड ऑप्टिमाइज इट फॉर बेटर इफिशियन्सी, सिक्युरिटी अँड कॉस्ट कंट्रोल. कळलं? आपण कंटिन्युअसली मॉनिटर करत राहू. एकदा की सगळा डेटा असन, डेटाबेसेस असन, सर्व्हिसेस असन, त्या मायग्रेट झाल्या क्लाउड प्लॅटफॉर्मकडं, त्यानंतर आपण काय करणार आहे? त्या मॉनिटर करत राहणार आहे कंटिन्युअसली परफॉर्मन्सला आणि त्याला बेटर इफिशियन्सी, सिक्युरिटी, कॉस्ट कंट्रोल या सगळ्या गोष्टी त्या बघणार आहे आपण त्याच्या. कळलं इथपर्यंत? कळलं का? सांगा बरं तुम्हाला इथपर्यंत. यानंतर आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा आता काय आहे. एक्सप्लेन सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस विथ नीड डायग्राम. आता सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस विथ नीड डायग्राम आपण बघणार. आपण काय बघणार आहे? सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस विथ नीड डायग्राम. मग ते सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिसची डायग्राम काय? क्लाउड प्रोव्हायडर, ॲप्लिकेशन प्लस डेटा ऑपरेटिंग सिस्टम जे असन ते इंटरनेटद्वारे, आता युजर 1 असन, युजर 2 असन, युजर 3 असन, लॅपटॉप, मोबाईल ॲप, ब्राउझर असन, तुमच्याकडे इंटरनेट असन तर तुम्ही क्लाउडच्या सर्व्हिसेस वापरू शकताय. कळलं? ही डायग्राम झाली. एकदम इझी डायग्राम दिलेली मी तुम्हाला. काय? वेब ब्राउझर असतील, मोबाईल ॲप असन, लॅपटॉप असन तर ते इंटरनेटद्वारे या क्लाउडच्या सर्व्हिसेस वापरू शकताय. कळलं? आता त्याचं एक्सप्लेनेशन काय? सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस इज अ क्लाउड सर्व्हिस मॉडेल इन विच सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन्स आर प्रोव्हाइडेड टू द युजर थ्रू द इंटरनेट. ते काय? क्लाउडचं सर्व्हिस मॉडेल आहे सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस. ते काय करतं? तुमच्याकडे जर का इंटरनेट अवेलेबल असेल तर ते
सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन्स आपल्याला प्रोव्हाइड करतं युजरला इंटरनेटद्वारे. कळलं? द सॉफ्टवेअर इज होस्टेड ऑन द क्लाउड सर्व्हर अँड युजर्स कॅन ॲक्सेस इट युझिंग अ वेब ब्राउझर. आता वेब ब्राउझर असन, मोबाईल ॲप असन, याद्वारे तुम्ही इंटरनेटचा उपयोग करून त्या सर्व्हिसेसला वापरू शकताय. इन SaaS, सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस, द क्लाउड प्रोव्हायडर मॅनेजेस एव्हरीथिंग सच एज ॲप्लिकेशन असू, सर्व्हर्स असू, स्टोरेज असू किंवा मग अपडेट्स अँड सिक्युरिटी. ते सगळं कोण मॅनेज करतं? या सगळ्या गोष्टी क्लाउड प्रोव्हायडर. युजर्सला काय करायला लागतं? फक्त नीड अँड इंटरनेट कनेक्शन टू यूज अ सॉफ्टवेअर. आपल्याला काय लागतं? फक्त एक इंटरनेट कनेक्शन, एक छोटीशी नीड असते. बाकी सर्व ज्या गोष्टी असतात त्या कोण मॅनेज करतं? क्लाउड प्रोव्हायडर मॅनेज करतो. कळलं? आता यानंतर काय? फीचर्स ऑफ SaaS. फीचर्समध्ये काय लिहिणार आहे की इंटरनेटद्वारे ॲक्सेस करू शकतो आपण. आपल्याला नो इन्स्टॉलेशन रिक्वायर्ड आणि युजर डिव्हाइसवरती इन्स्टॉलेशन लागत नाही. ऑटोमॅटिक अपडेट्स येतात. कॅन बी यूज बाय मल्टिपल युजर्स, म्हणजे मल्टिपल युजर्स सेम टायमिंगला वापरू शकताय. याचे एक्झाम्पल्स काय? ईमेल सर्व्हिसेस असतील, ऑनलाईन ऑफिस टूल्स असतील, कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट म्हणजे CRM म्हणतो आपण त्याला, CRM सॉफ्टवेअर असेल. या सगळ्या गोष्टी आपल्या एक्झाम्पलमध्ये दिसतात. का? यानंतर काय? आता ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस म्हणजे काय? प्रोज आणि कॉन्स. बरोबर? क्लाउड कम्प्युटिंगचे ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस एकदम इझी, तुम्हाला वाचल्या कळून जाते. आता बघ, कॉस्ट सेव्हिंग. कॉस्ट सेव्हिंगमध्ये काय? क्लाउड कम्प्युटिंग रिड्युसेस द कॉस्ट ऑफ, म्हणजे तुम्हाला हार्डवेअर वगैरे बाय करण्याची गरज पडत नाही फिजिकली. तुम्ही काय करू शकताय? क्लाउडच्या सर्व्हिसेस घेण्यासाठी छोटीशी अमाऊंट पे करून तुम्ही क्लाउडच्या सर्व्हिसेस वापरू शकताय, म्हणजे तिथं तुमचे पैसे वाचता. बरोबर? त्यानंतर स्केलेबिलिटी. स्केलेबिलिटीमध्ये काय? क्लाउड रिसोर्सेस कॅन बी इन्क्रीज ऑर डिक्रीज, म्हणजे डिमांडवरती जर का डिमांड वाढली क्लाउडची तर क्लाउड रिसोर्सेस आपण इन्क्रीज करू शकतोय, किंवा डिमांड कमी झाली तर क्लाउड रिसोर्सेसला डिक्रीज करू शकतोय. ही झाली स्केलेबिलिटी. त्यानंतर काय? ॲक्सेसिबिलिटी. ॲक्सेसिबिलिटीमध्ये काय? डेटा अँड ॲप्लिकेशन्स कॅन बी ॲक्सेस फ्रॉम एनिवेअर युझिंग द इंटरनेट, म्हणजे कुठून पण आपण कोणत्या पण टायमिंगला जो डेटा आहे, ॲप्लिकेशन्स आहे क्लाउडवरती, ते इंटरनेटद्वारे ॲक्सेस करू शकतो. आपली बेसिक नीड काय? फक्त की आपल्याकडं इंटरनेट अवेलेबल पाहिजे. त्यानंतर काय? ऑटोमॅटिक अपडेट्स, म्हणजे क्लाउड सर्व्हिस प्रोव्हायडर्स हँडल सॉफ्टवेअर अपडेट्स अँड मेंटेनन्स ऑटोमॅटिकली. कळलं? ऑटोमॅटिक अपडेट्स करतं ते, म्हणजे जे सॉफ्टवेअर अपडेट्स असन, मेंटेनन्स असन, या सगळ्या गोष्टी काय होत्या? ऑटोमॅटिकली अपडेट होऊन जात्या क्लाउडवरती. युजरला काही अपडेट करण्याची गरज पडते का? युजरला काहीच अपडेट करण्याची गरज नाही पडत. सगळ्या गोष्टी क्लाउड सर्व्हिस प्रोव्हायडर बघून घेतं, हँडल करतं. बॅकअप अँड रिकव्हरीमध्ये काय? क्लाउड सर्व्हिस प्रोव्हाइड्स इझी डेटा बॅकअप अँड क्विक रिकव्हरी इन केस ऑफ डेटा लॉस. बॅकअप राहतो क्लाउड प्रोव्हायडरकडं, आणि जर का तुमचा डेटा चुकून लॉस झाला तर ते क्विक रिकव्हरी पण तुम्हाला प्रोव्हाइड करते. हे झाले ॲडव्हान्टेजेस. यानंतर काय? आता डिसॲडव्हान्टेजेस. डिसॲडव्हान्टेजेसमध्ये सिक्युरिटी इश्यूज असतात, जसं की स्टोरिंग डेटा ऑन द क्लाउड मे क्रिएट सिक्युरिटी अँड प्रायव्हसी कन्सर्न. आता तुमचा जर काही इम्पॉर्टंट डेटा असेल, प्रायव्हेट डेटा असेल, तर तो क्लाउडवरती स्टोअर करणं रिस्की राहतं एक. त्यानंतर इंटरनेट डिपेंडन्सी म्हणजे काय? क्लाउड सर्व्हिसेस रिक्वायर अ स्टेबल इंटरनेट कनेक्शन. आता तुम्ही प्रत्येक जागेवरती बघितलं असेल, आपली बेसिक नीड काय होते की आपल्याला इंटरनेट पाहिजे. पण ज्या जागेवरती, अशा जागेवरती तुम्ही कुठं गेले जिथे इंटरनेटच अवेलेबल नाही, तर तिथून तुम्हाला क्लाउडला ॲक्सेस करता येणार नाही, किंवा मग क्लाउडच्या सर्व्हिसेसला आपण ॲक्सेस नाही करू शकत त्यावेळेस. कळलं? लिमिटेड कंट्रोल काय? मग युजर्स हॅव लेस कंट्रोल ओव्हर द इन्फ्रास्ट्रक्चर सिन्स इट इज मॅनेज बाय क्लाउड प्रोव्हायडर. आपला जो आपण जे युजर्स असतो त्याचा इन्फ्रास्ट्रक्चरवरती क्लाउडचा लेस कंट्रोल असतो. सगळं कोण मॅनेज करतं क्लाउडचं? क्लाउड प्रोव्हायडर मॅनेज करतो. आपल्या हातात जास्त गोष्टी नसतात. डाऊन टाईममध्ये काय? समटाईम क्लाउड सर्व्हिसेस मे फेस डाऊन टाईम ड्यू टू मेंटेनन्स ऑर टेक्निकल इश्यूज. आता तुम्ही कुठं जरी गेले आणि तुम्हाला इमिजिएटली क्लाउडला ॲक्सेस करण्याची गरज पडली, पण क्लाउडचं सर्व्हर जर का डाऊन असलं, आपण बघतो मोबाईलचं सर्व्हर वगैरे डाऊन असतं, त्या टायमिंगला आपण कोणतंच इंटरनेटच्या सर्व्हिसेस ॲक्सेस नाही करू शकत. तसंच जर का क्लाउडच्या सर्व्हिसेसमध्ये डाऊन टाईम चालू असेल तर मग आपण क्लाउडच्या सर्व्हिसेस पण ॲक्सेस करू नाही शकत. डेटा ट्रान्सफर इश्यूज काय? आता मूव्हिंग लार्ज अमाऊंट ऑफ डेटा टू द क्लाउड कॅन टेक टाईम अँड मे रिक्वायर हाय बँडविथ. कळलं?
जर का तुम्हाला लार्ज अमाऊंट ऑफ डेटा क्लाउडकडे पाठवायचा असेल त्याला जास्त टाइम लागतो आणि हाय बँडविथ पण लागू शकते. हे झाले तुमचे ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस. यानंतर आपल्याला काय आता लिस्ट अँड एक्सप्लेन द इसेन्शियल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ क्लाउड कम्प्युटिंग ॲज पर NIST. द नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्टँडर्ड्स अँड टेक्नॉलॉजी, त्याला आपण काय म्हणतो NIST म्हणतो, कळलं. डिफाईन्स 5 इसेन्शियल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ क्लाउड कम्प्युटिंग. ते काय करतं 5 इसेन्शियल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ क्लाउड कम्प्युटिंग सांगतं. कोणते कोणते? ऑन डिमांड सेल्फ सर्व्हिस असन किंवा मग युजर्स कॅन ऑटोमॅटिकली ॲक्सेस कम्प्युटिंग रिसोर्सेस सच ॲज सर्व्हर्स अँड स्टोरेज whenever needed without requiring human interaction with service provider. आता युजर्स काय करू शकताय, जे कम्प्युटिंग रिसोर्सेस आहे सच ॲज कोणतं असू शकतं, सर्व्हर्स असतात, स्टोरेज असतील, आपल्याला जेव्हा गरज पडली आपण तेव्हा ॲक्सेस करू शकतोय, कळलं. ब्रॉड नेटवर्क ॲक्सेस म्हणजे काय? क्लाउड सर्व्हिसेस आर अवेलेबल ओव्हर द इंटरनेट अँड कॅन बी ॲक्सेस थ्रू डिफरंट डिव्हायसेस. आपण वेगळ्या वेगळ्या डिव्हायसेसनं त्याला ॲक्सेस करू शकतोय. आपल्याकडे लॅपटॉप असू, मोबाईल असू, फोन असू, टॅबलेट असू, जर का आपल्याकडे इंटरनेट असेल तर आपण क्लाउडच्या सर्व्हिसेसला ॲक्सेस करू शकतोय. रिसोर्स पूलिंग म्हणजे काय? द क्लाउड प्रोव्हायडर्स पूल्स कम्प्युटिंग रिसोर्सेस टू सर्व मल्टिपल युजर्स युझिंग अ मल्टी टेंटन मॉडेल. म्हणजे रिसोर्सेस आर डायनॅमिकली असाइन अकॉर्डिंग टू डिमांड. ज्या डिमांडवरती आपल्याला काय होतं, रिसोर्सेस असाइन केले जातात, त्याला आपण काय म्हणतो, रिसोर्स पुलिंग. त्यानंतर आपलं काय, रॅपिड इलास्टिसिटी. रॅपिड इलास्टिसिटीमध्ये काय होतं, द क्लाउड रिसोर्सेस कॅन बी क्विकली स्केल्ड अप ऑर डाऊन. म्हणजे आपली जी रिक्वायरमेंट असेल त्यानुसार आपण क्लाउड रिसोर्सेसला स्केल अप करू शकतोय किंवा मग जर डिमांड कमी झाली तर स्केल डाऊन पण करू शकतोय. त्यानंतर काय, मेजर्ड सर्व्हिस म्हणजे क्लाउड सिस्टम्स ऑटोमॅटिकली कंट्रोल अँड ऑप्टिमाइज रिसोर्स युसेस. युजर्स आर चार्ज बेस्ड ऑन देअर युसेज. म्हणजे पे ॲज यू गो मॉडेल नसतं का, तुम्ही जितकं वापरशाल तितकं तुम्हाला पैसे भरावं लागेल. तसंच क्लाउड सिस्टम हे काय होतं, ऑटोमॅटिकली कंट्रोल करतं. तुम्ही जर का जितकं युसेज करताय तितकं तुम्हाला चार्ज लागेल, कळलं. यानंतर काय, कम्पॅरिझन आहे आता PaaS मध्ये आणि IaaS मध्ये. काय असतं सांगा बरं, PaaS आणि IaaS आपण पहिल्यांदा बघितलं. प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिस आणि इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस, कळलं. मिनिंग काय याचा, प्रोव्हाइड्स प्लॅटफॉर्म टू डेव्हलप अँड रन ॲप्लिकेशन्स. हे काय करतं, प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करतं, आपण डेव्हलप करू शकतो, ॲप्लिकेशन्स रन करू शकतोय. आणि IaaS काय करतं, इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला प्रोव्हाइड करतं, सर्व्हर असो, स्टोरेज असो. आता पासकडं काय राहतं, लेस कंट्रोल राहतो युजरकडं आणि IaaS मध्ये मोर कंट्रोल राहतो युजरकडं. यूज फॉर ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट. पास कशासाठी यूज होतं, ॲप्लिकेशन डेव्हलपमेंटसाठी. आणि IaaS यूज टू क्रिएट अँड मॅनेज व्हर्च्युअल मशीन्स. व्हर्च्युअल मशीन जर का तुम्हाला क्रिएट करायचं असेल, मॅनेज करायचं असेल, त्यासाठी तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस वापरू शकताय. नंतर प्रोव्हाइडर मॅनेजेस हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर. जे हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर कोण मॅनेज करतं, प्रोव्हाइडर. आणि इकडे प्रोव्हाइडर मॅनेजेस हार्डवेअर ओनली. इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिसमध्ये फक्त हार्डवेअर मॅनेज करतो. गुगल ॲप इंजिन आणि Amazon EC2 या दोन्ही आपले एक्झाम्पल आहे. यानंतर आपलं आता काय, एक लास्ट क्वेश्चन आहे फक्त, इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस म्हणून. इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिसमध्ये काय होतं, इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस इज अ क्लाउड कम्प्युटिंग सर्व्हिस मॉडेल दॅट प्रोव्हाइड्स व्हर्च्युअलाइज कम्प्युटिंग रिसोर्सेस. ते काय करतं, एक व्हर्च्युअलाइज कम्प्युटिंग रिसोर्सेस आपल्याला प्रोव्हाइड करतं. जसं की सर्व्हरचं स्टोरेज असेल, नेटवर्किंग असेल इंटरनेटद्वारे, हे सगळं आपल्याला ते प्रोव्हाइड करतं. आपण एक फिजिकल हार्डवेअर बाय करण्याकरता आपण इन्फ्रास्ट्रक्चरला रेंट करू शकतोय, कोणाकडून, क्लाउड प्रोव्हाइडरकडून, कळलं. त्यानंतर युजर किंवा ऑर्गनायझेशन असेल ते इंटरनेटद्वारे ह्या सर्व्हिसेसला वापरू शकते, जसं सर्व्हर्स असेल, स्टोरेज असेल, नेटवर्किंग असेल, कळलं. इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस. आता याचं एक्सप्लेनेशन बघा काय. व्हर्च्युअल इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे काय, प्रोव्हाइड्स व्हर्च्युअल मशीन्स, स्टोरेज अँड नेटवर्क्स थ्रू द क्लाउड. हे आपल्याला व्हर्च्युअल मशीन्स, स्टोरेज आणि नेटवर्क प्रोव्हाइड करतं क्लाउडद्वारे. ऑन डिमांड रिसोर्सेस तर तुम्ही बघितले, डिमांड जर का वाढली किंवा कमी झाली त्यानुसार तुम्ही सर्व्हिसेस वाढू शकताय किंवा कमी करू शकताय रिसोर्सेस. स्केलेबिलिटी काय, इन्फ्रास्ट्रक्चर कॅन बी इन्क्रीज ऑर डिक्रीज.
म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर आपण वाढू पण शकतोय, कमी पण करू शकतोय डिमांडवरती. त्यानंतर पे ॲज यू यूज, म्हणजे आपण युजर्स पे ओनली फॉर द रिसोर्सेस दे यूज. आपण जे रिसोर्सेस यूज करतोय फक्त त्याच गोष्टीसाठी पे करायचं, बाकीच्या गोष्टींसाठी पे करण्याची काही गरज नाही. त्यानंतर युजर कंट्रोल. युजर कॅन कंट्रोल ऑपरेटिंग सिस्टम्स, ॲप्लिकेशन्स अँड डेटा. म्हणजे युजर हे सगळं कंट्रोल करू शकतोय. आपण बघितलं कशामध्ये, पासमध्ये युजरच्या हातात जास्त नसतं, तसं इथं आपण युजर कंट्रोल करू शकतोय, ऑपरेटिंग सिस्टम्स, ॲप्लिकेशन्स आणि डेटा. आता इथला आपला हा युनिट संपलेला आहे. तर यानंतर आपण काय बघणार आहे, आता इथपर्यंत आपला हा युनिट संपला आणि यानंतर आपण AIचं नंतर कव्हर करणार आहे. आता सध्या क्लाउड कम्प्युटिंग घेतलं होतं, AIचं एक युनिट बाकी फक्त, तेवढं मी त्या पेपरच्या दिवशी कव्हर करून घेईन. तुम्हाला जर की ह्या नोट्स पाहिजे असतील तर टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केली आहे, तिथून तुम्ही नोट्सला ॲक्सेस करू शकताय. एक फक्त छोटासा गुगल फॉर्म भरा आणि त्यानंतर तुम्हाला तिथे लिंक भेटेल, त्या लिंकवरनं तुम्ही टेलिग्राम चॅनलला ॲक्सेस करू शकताय. थँक्यू.